सुलक्षणाताई डबा आणलाय हा, खाऊन घ्या व्यवस्थित आणि आणखी काही लागलं तर मला सांगा. तुम्हाला काय वाटतं मालतीताई, मी मूर्ख आहे का? काय झालं? नाही, कळतच नाही ना, मला काहीच कळत नाहीये. मला मुद्दाम त्रास देण्यासाठी हे सगळं चालू आहे. मला काय नेमकं दाखवून द्यायचं या लोकांना? सुलक्षणाताई, तुम्हाला कोणी काही दाखवून द्यायचा प्रयत्न करत नाहीयेत. अहो, तुम्हाला असं वाटतंय की सगळेजण तुमच्याशी काहीतरी वेगळं वागतायत, पण असं काहीही नाहीये हो. वा, सकाळी तो सफाईवाला आला, मला म्हणून गेला तुम्ही बाई आहात, मी नाही नेणार तुमचा कचरा. तो वाण सामान घेऊन मुलगा आला, तो काय तुम्ही एकट्याच राहता, हा मी नाही तुम्हाला सामान देणार, मी नाही म्हणे तुम्हाला ओळखत, गेला निघून. मालतीताई, ह्या जगामध्ये पैसा बोलतो, बरोबर आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, मग ती बाई असो पुरुष असो, काही फरक पडत नाही जगाला. यांना काय फरक पडत होता? मी बाई आहे म्हणून कचरा नेणार नाही, मी बाई आहे म्हणून मला वाण सामान नेणार नाही, असं असतं का? हे मुद्दाम चाललंय. ही माझ्या लेकाची कर्तृत्व आहे. राघवचं असं म्हणणं आहे की आई राहून दाखव, माझ्याशिवाय एकटी कशी राहते बघतोच मी, मला काही नाही फरक पडत. सुलक्षणाताई, म्हणजे तुम्हाला कळतंय ना की तुम्ही बाई आहात म्हणून जगात असा काही फरक पडलेला नाहीये, आणि तुम्ही बाई आहात म्हणून राघवने तुमच्यावर कमी प्रेम केलेलं नाहीये. म्हणून म्हणते मी, थोडं समजून घ्या हा, आणि आपल्या मुलांना आणि नातीला घरी आणा हो. तुम्हाला पण त्यानेच पाठवलं ना? नाही हो. हा, मग एवढं का शिकवताय मला? मी तुम्हाला असं सांगायचंय का मालतीताई मी कशी चुकीची आहे? अहो नाही सुलक्षणाताई, असं काही नाहीये. असंच आहे ते, असंच आहे. बघा मालतीताई, हा माझी मी बरी आहे हो, मी राहीन. तुम्ही हे जे काय डबा बिबा आणलाय ना, ही जी काही केली आहेत ना नाटकं, डबा खाऊन घ्या ना तुम्ही. नाही नाही, काही गरज नाही. घ्या 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 घ्या, डबा घ्या आणि निघा निघा. ऐका ना माझं. निघा. नाही पण मी माझं मी बघेन, तुम्ही निघा. काय बाई आहे? काय झालं? पटते का म्हातारी? नाही हो, उलट आणखी भडकल्यात त्या. ठीक आहे, दुसरा काहीतरी विचार करावा लागेल. चला चल. समजलं? तुम्ही एवढं एक्सप्लेन केलं नसतं ना तरी चालेल. पण करशील ना? हो करेन, तुमच्या दोघांसाठी, माझ्या आईसाठी आणि माझ्या बहिणीसाठी, सगळ्यांसाठी करेन. ऑल द बेस्ट. म्हणजे सोनू काय करतोय? बरं झालं तू आलास. बसतोस कुठे? चल वर. बसतोच कुठं? अगं थांब, बसतो ते पिल्लू. नाही, चल ना वरती. कशाला? मला खूप सामान घ्यायचंय माझं स्कूल मधलं. माझी टीचर ओरडली रे मला. चल चल. तुझं सामान आहे, तुला माहिती ना कुठलं सामान आहे, जा तिकडे घेऊन ये. मी थांबतोय इथे. अगं ऑफिस मधून लवकर आले, मला बाळासोबत बोलू तर देश. तुझी गरज आहे. चल 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 ना. का असं? बरं थांब थांब बाळा, मी पटकन जाऊन येतो. हे तुझी दीदी ऐकत नाही. आलो हा मी पटकन. हे आई कुठे? आई आतमध्ये बसली. हा आनंदी, बाळाकडे लक्ष दे बरं, आम्ही पटकन जाऊन येतो. चल ये. पाटकर, प्लॅन सक्सेसफुल. येस, डन डन डन. अरे बाबा चल ना तू पण. चल. नाही ऐक, तुझं सामान तू घेऊन ये, मी इथेच थांब. तुझा चिंगे, आलीस तू? बाबा बाबा कुठे? मी फक्त माझं सामान घ्यायला आले. हो का? म्हणजे अभ्यासाचं सामान का? हो, पुस्तकं घ्यायला आलेत.
मला होमवर्क करायचं ना. मग इथेच कर ना होमवर्क. शांतता आहे इथे बस. मी घेते तुझा होमवर्क. ये नाही, मला स्कूलमध्ये पण द्यायचे आहेत ना बुक्स. बाय आजी. ठीक आहे. आई कशी आहे? बाळ कसं आहे? आईला त्रास झाला का खूप? नाही, बरे आहेत सगळे. का वागतेस अशी आजी तू? तू सुद्धा एक गर्ल आहेस ना, आणि माझी बहीण सुद्धा. काही लोक आपण मुलगी आहोत म्हणून आपल्याला नीट नाही वागवत अगं. आणि हे मी समजूच शकते. जेव्हा माझ्या शाळेतला एखादा मुलगा मुलींना वीक समजून आमच्याशी वाईट वागतो, त्याला वाटतं आपण मुली म्हणजे रडणाऱ्या, आपल्याला स्ट्रॉंग राहता येत नाही. आठवतंय ना आपल्या सोसायटी मधली मुलं मी मुलगी आहे म्हणून मला फुटबॉल खेळायला घेत नव्हते, पण बाबांचे बाबा त्यांनी मला फुटबॉल शिकवला. मग मी त्या मुलांना त्यांच्याही पेक्षा भारी खेळून दाखवलं. म्हणजे ते समजत होते तशी मी वीक नाहीये ना, हे मी त्यांना प्रूफ करून दाखवलं. तसं प्रत्येक मुलगी स्वतःला प्रूफ करून दाखवू शकते आजी. पण या सगळ्या मुलांना नाही कळत, कारण त्यांना मुलींशी कसं वागावं कसं बोलावं हेच कळत नाही. पण तू पण एक मुलगीच आहेस ना आजी, तरी तुला कसं कळत नाही ग की आपण कसं मुलींशी वागलं पाहिजे? तू माझ्या बहिणीला का आपलंसं नाही म्हणत? तू एकटीने जर सगळं ऐकून घेतलंस आणि तू तिच्याशी चांगली वागलीस तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आजी, आम्ही परत घरी येऊ शकू ग? माझं म्हणशील तर मला तुझी फार आठवण येते आजी. पण तुला जर माझी बहीण नकोय ना तर मी पण नाही येणार. आजी, तुला नकोय का ग माझी बहीण? आई मला कळतंय तुला वाईट वाटतंय, तुला एकटं वाटतंय. आता चिंगीला जवळ घेऊन रडतेस. आनंदी आणि माझं बाळ ती पण चिंगी सारखीच आहे ना ग, नात आहे तिची. का नाही स्वीकारत आहेस तू तिला? जा, तुझा बाबा वाट बघतोय. आणि माफ कर मला, मी तुझं मन दुखवलंय का? माफ कर, मी नाही येत. पण आता चिंगे तू आणि मी नाही एकत्र राहू शकत. तुमचं वेगळं घर आहे, वेगळा संसार आहे, वेगळं कुटुंब आहे. मी इथे राहते. तुमच्या वाटा वेगळ्या झाल्यात, माझ्यापासून वेगळे झालात तुम्ही. जा जा जा. चिंगे ये. घेतलं सगळं सामान? चल चल. आपण चिंगीला वर पाठवले खरं,
पण राघव आणि सुलक्षणाताई एकमेकांसमोर आल्या आणि त्यांच्यात भांडण झालं तर गोष्टी जास्त बिघडायला नको. म्हणणं बरोबर आहे पाटकर, पण मी सांगू का, मला खात्री आहे चिंगी ह्या दोघांमधलं भांडण नक्की सोडवू शकेल. हो. काय हो, कुठे गेला होता दोघही? तिचं साहित्य आणायला मी वर गेलो होतो आणि ते शेवटचं. यापुढे त्या घरात काही सामान राहिलं असेल तुम्ही स्वतः आणायचं. मोठं सामान असेल तर पॅकर्स मोर्स कोणालाही बोलवा, त्यांच्याकडून आणून घ्या. पण मी पुन्हा जाणार नाही. अहो, चिंगी, चिंगे चिंगे ऐक, वर काय झालं? म्हणजे तुला सांगितलं होतं तसंच केलंस ना सगळं? हो तसंच केलं. चिंगी इकडे. काय झालं? एवढी महत्वाची पुस्तकं होती तुझी? हा, बाबांना का घेऊन गेलीस वर? काय चाललंय तुमचं? कुठे काय, काही नाही. अगं चिंगी वर गेली होती, मग राघव पण तिकडे होता, सुलक्षणाताई असतील, मग त्यांच्यात काय झालं हे विचारत होतो. पण बाबांना वर घेऊन जा असं चिंगीला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? मग कोणी म्हणजे? मी सांगितलं. मी म्हणालो कसं आहे ना, सुलक्षणाताई आणि राघव यांच्यातले संबंध चांगले व्हावेत असं आम्हाला वाटतं. चिंगी जा अभ्यास कर. पुस्तकं आणलीस ना, जा बस अभ्यासाला. तुम्हाला दोघांना आईंचं म्हणणं पटतंय का बाबा? अगं आबा? आई, नाही तसं पटत नाहीये, पण काय ना, आईपासून दूर राहून राघव खुश राहू शकत नाही एवढं मला समजतंय. म्हणजे आता त्यांचे विचार बदलतील किंवा बदलणार नाहीत, पण तुम्हाला त्यांची गरज आहे आणि त्यांना तुमची गरज आहे एवढं मला समजतं. म्हणजे आम्हाला समजतंय. नक्की. आणि ऐक, कसा ना आनंदी, समजून घे, मान्य सुलक्षणाताईंका नातूच हो कोय असो असं त्यांचा हट्ट. पण माका याक सांग, गेल्या काही वर्षात त्या चिंगी बरोबर त्यांनी किती प्रेमान वागले होते, किती माया केली त्याच्यावर त्यांनी. आता कसं झालं ना, आत्ताच्या क्षणात त्यांना नातू नाही झालो ना, ही गोष्ट लागली आहे, त्यांना वाईट वाटतं म्हणून ते असे वागतं. पण मी तुका अगदी खात्रीन सांगतोय, एकदा ह्या नातीचा तोंड त्यांनी बघितल्याने ना, ती अगदी चिंगी सारखी माया करतली ती त्याच्यावर. शेवटी आजी हा किती दिवस नातीपासून अशी रागावून राहणार, लांब राहणार. नाही, तुमच्या दोघांचं म्हणणं पटतंय मला. कदाचित बाळाला स्वीकारतील आई, पण आता अडून बसल्यात ना त्या, हे पण अडून बसलेत. अगो तुम्ही कशाला समोरासमोर आणलं त्या दोघांना बरं? आनंदी, काय माहितीये का, त्या मायलेकामध्ये अबोला आहे. समजा ते दोघं एकमेकांसमोर आले आणि काही बोलणं झालं तर त्यातून काहीतरी चांगलंच निष्पन्न होईल ना. बाबा, पण आता हे दुखावले गेलेत ना, त्याचं काय करायचं आपण? आता थांबा, बोलते मी ह्यांच्याशी. अभ्यास कर. अहो, नाही, बसा बसा बसा. काय झालं? नाही, मी मगाशी बाहेर जे बोललो त्यासाठी सॉरी. आईचा सगळा राग तुमच्यावर निघाला, सो सॉरी. त्यामुळे आम्हाला कळलं की तुमच्या मनात खूप राग आहे. बस तुम्ही व्यक्त झाला नाहीत कोणाजवळच. काय एवढं साठवून ठेवलंय मनात? बोला ना, माझ्याजवळ बोला, हवं तर आईंजवळ बोला. नाही, आईशी नाही बोलणार मी आता कधीच. ती तिचा हट्ट सोडायला तयार नाही, तिचं मत बदलायला तयार नाही ती. आणि जोवर ती आपल्या मुलीचा स्वीकार करत नाही, मी तिच्याशी बोलणार नाही. बरं, माझ्याशी तर बोला. नाही, थांब, तू काळजी करू नकोस, शांत हो.
तुम्ही मात्र माझी काळजी करा. आत्ताच डिलिव्हरी झालीये, मला त्रास होतोय, बाळामुळे माझी झोप नीट होत नाहीये, म्हणून हिला कसं सांगावं असं वाटतंय ना तुम्हाला. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तिची आई होण्याआधी मी तुमची बायको आहे. तुमच्या मनात काय चाललंय, तुम्हाला काय दुखतंय, काय खुपतंय, हे सगळं जाणून घ्यायचा हक्क आहे मला. सगळ्यात आधी तुम्हाला काय होतं ना हे मला कळायला हवं. बोला ना, तुम्हाला बरं वाटेल माझ्याशी बोलून. मी आईला आज रडताना पाहिलं. तुम्ही काय बोललात त्यांना? चिंगी बोलली. चिंगी म्हणाली की तू बाळाचा स्वीकार कर, नाही तर मी सुद्धा या घरात येणार नाही. चिंगीचं हे ऐकल्यानंतर आई तिथल्या तिथे कोसळली. तिला रडू आवरलं नाही, तिला खूप वाईट वाटलं. तिला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर मला ते दिवस आठवले जेव्हा बाबा मला सोडून गेले होते. आईची तीच अवस्था झाली होती. मी लहान होतो, पण हळूहळू मी तिला तिचा आधार वाटू लागलो. आताही तीच अवस्था आहे, पण निदान तेव्हा मी तिच्या सोबत होतो. आता तिच्या सोबत कोणीच नाहीये तिला सावरायला. पण तरी सुद्धा ती तिचा हट्ट सोडायला तयार नाहीये. बघ, आपण तिच्याकडून काय अपेक्षा करतो? एवढीच ना की आपल्या बाळाला तिने स्वीकारावा, आजी म्हणून भरभरून प्रेम द्यावं, एवढीच एक छोटीशी इच्छा आहे तिच्या. नाही, तिने खरंच जर का सगळ्या नको त्या गोष्टी बाजूला सारून आपल्या बाळाला स्वीकारताना आपण एकत्र राहू शकतो ना. जी खरंच इच्छा आहे ना की आईने आपल्या बाळाला स्वीकारायला हवं. असं जर का झालं ना तर मी हे सगळं काही विसरून जायला तयार आहे आनंदी. ठीक आहे, तुम्ही काळजी नका करू. मी बघते काय करायचं ते. तुम्ही फक्त असं खचून नका जाऊ. हॅलो. हॅलो आई. अगं बोल ग आनंदी. आनंदी, अगं तुझे आबा आल्यापासून ना हे घरात थांबतच नाहीयेत. आबा आणि हे सारखे कुठेतरी फिरत असतात. तुझ्या आबांना सांग तुम्ही आता जाऊच नका गावाला, आमच्याच इथे राहा यांच्या सोबत. म्हणजे माझ्या डोक्याचा ताप कमी होईल ना. काय ग? अगं फोन तू केलायस आणि मीच बोलतीये. तुला काही बोलायचंय का? का ग अशी गप्प का? सिरियस आहे का काही? नाही 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 आई, काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. मला तुमची मदत हवी आहे. अगं माझी मदत हवी आहे ना, बोल काय करायचंय? आई, ठीक आहे, एवढंच करायचंय ना, करूया आपण. तू ये इकडे, बघूया त्या कशा ऐकत नाहीत आपलं. ये तू. ठीक आहे, कळवा हा मला. ठीक आहे, ठेवते हा.